नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. विशेष म्हणजे आता पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशन येतं. महाराष्ट्रातील सर्व जनतेचं लक्ष ह्या पावसाळी अधिवेशनाकडे लागलं जरी असेल तरी या अधिवेशनात नक्की काय होणार हा संभ्रम मात्र आहे. कारण नेहमीच अधिवेशन येत असताना जनता आशेनं या अधिवेशनाकडे पाहत असतं, पण जनतेच्या तोंडाला नेहमीच पानं पुसल्या जातात असं नेहमीच होत असतं. आणि ह्या अधिवेशनात देखील काय होणार हे जाणून घेण्यासाठी आज आमच्यासोबत आहेत माननीय वरिष्ठ पत्रकार श्रीकृष्ण चांडक सर, जे अर्धशतकपेक्षा देखील जास्त यांनी पत्रकारितेमध्ये घालवलेला आहे. त्याचबरोबर माननीय प्राध्यापक जयंत महाजन सर देखील वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. खरं तर यांच्याकडून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्यायला भेटेल की ह्या अधिवेशनात नक्की काय होतं. मी सुरुवातीला येतो श्रीकृष्ण चांडक सरांकडे. सर, अधिवेशनं तुम्ही तर खूप पाहिले, जवळपास अर्ध्या शतकापेक्षा जास्त तुम्ही पत्रकारिता केली. म्हणजे ज्या काळामध्ये पत्रकारिता करणं खूप अवघड होतं आणि ज्या काळामध्ये पत्रकारिता करणं खूप सोपं झालं, एवढा अंतर तुम्ही पाळलं आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये काय अपेक्षा आहेत सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधक कसे तुटून पडतील काय वाटतं? प्रश्न असा आहे, जुन्या काळची अधिवेशनं ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांमध्ये वैरभावना नसलेले अधिवेशन होते. मुद्दे मांडायचे, पण तरी त्यांच्यामध्ये एक जनतेचं कल्याण कसं होईल आणि परस्पर विरोध असला तरी त्या विरोधाला वैर नव्हतं. आज झालं काय, आता अशी परिस्थिती झाली आहे की विरोधक म्हणजे आपले वैरी आहेत. विरोधक करणारे जो काही प्रश्न मांडला असेल त्याला आपण विरोधच करायचा आणि सत्ताधाऱ्यांचे जे प्रश्न असतील किंवा जे काय आश्वासन असतील त्या आश्वासनांची पूर्ती केली काय न केली काय हे न करूनही पुन्हा नवीन आश्वासन देणे हे आपलं काम झालेलं आहे. आणि आज अशी परिस्थिती आता की ऐन विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन की आम्ही नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे किंवा न करणे याचा कालावधी कुठेही निश्चित झालेला नाही. हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील ज्या अनेक योजना होत्या जुन्या काळात झालेल्या त्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो, रोजगार हमी योजना, आज मनरेगा जी झाली आहे त्याचा आधार जो आहे तो रोजगार हमी योजना आहे. त्यावेळेला पागे साहेब जे होते विधानसभेचे सभापती होते आणि त्यांच्या राज्यात त्यांनी त्याची ती आखणी पूर्ण केली आणि त्यावेळेस मागील त्याला रोजगार हे त्याचं स्वरूप होतं. आज झालं काय, आज अशी परिस्थिती आहे की तुम्हाला फुकट अन्न मिळते, बहिणींना भत्ता मिळतो, शेतकऱ्याला पैसे मिळतात. या सर्व परिस्थितीचा आम्ही विरोध करत नाही, परंतु प्रश्न असा आहे की याच्यामुळे लोकांची काम करण्याची शक्तीच गेलेली आहे. खेड्यापाड्यामध्ये मजूर मिळत नाहीत. खेड्यापाड्यामध्ये अनेक लोक असे बाहेर भटकतात आणि जे काम करतात ते खाण्याकरता करत नाहीत काम, जेवण त्यांना आपोआप मिळते या योजनामुळे. तेव्हा प्रश्न असा आहे की आपल्या जनतेला तुम्ही किती आशी होणार हा प्रश्न आहे. आणि हा काही निवड आपल्या राज्याचा प्रश्न नाही आहे, हा आपल्या देशाचा प्रश्न आहे. आपण फुकट देऊन किती फ्री देणार, काय फ्री देणार याच्यामध्ये. आणि याच्यामुळे महाराष्ट्र सारखा जो प्रगत राज्य होतं हे आज झालंय कर्जबाजारी. 1995 साली पहिलं कर्ज घेतलं आपण 50,000 कोटी रुपयाचं आणि आज ते वाढत गेल्या 10 लाख कोटीवर. आणि हे कर्ज कमी होत नाही. आज महाराष्ट्राच्या उत्पन्नाचा बहुतेक मोठा भाग कर्जाचं व्याज आणि कर्जाचे हप्ते हे देण्यात खर्च होतं. आणि मग आपल्याला विकासाकरता पुन्हा कर्ज घ्या, म्हणजे कर्जावर कर्ज ही आपली परिस्थिती आहे. याचा तुम्हाला गंभीरपणे विचार करावा लागेल. म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की विकास करण्यासाठी कर्जामध्ये देखील विकास होतोय. सर, महत्वाचा मुद्दा तुमच्याकडे येतो. तुम्ही पत्रकारितेत खूप वर्ष घालवली, राजकारणात विशेष विश्लेषक म्हणून तुम्हाला गिनलं जातं. महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा अधिवेशन. ह्या अधिवेशनामध्ये पाहतोय की अधिवेशन होतं जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, पण इथे प्रश्न मार्गी लागतात एकमेकांचे, सत्ताधारी आणि विरोधकांचे. काय वाटतं ह्या अधिवेशनात काय अपेक्षा आहेत? नाही, या अधिवेशनामध्ये जनतेच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहे, जे चांडक साहेबांनी आता सांगितले की पूर्वीचे अधिवेशन कसे होत असायचे. म्हणजे मला आठवतं, मी विधान परिषदेचे सभापती 20 पागे होते आणि रोजगाराचा त्यांनी जो संदर्भ दिला त्या काळामध्ये पार्वती परिहार नावाचे एक राज्यमंत्री होत्या. त्यांना केशवराव धोंडगे शेकापचे एक विदर्भात मराठवाड्यातले एक आमदार होते, ते त्यांना अक्षरशः झेरी सांगलेलं होतं. आणि अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी जेवायला दोघं जण एकाच टेबलवर बसले. हे वातावरण आता महाराष्ट्रात राहिलेलं नाही. म्हणजे तो समोरून आला तर नजर फिरून इकडून तिकडून जायला लागले. म्हणजे आता ही व्यक्तिगत कटुता निर्माण झाली.
आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आता या अधिवेशनामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे मांडले जाणार आहे? अतिशय हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. याच्यावर हिंदी भाषिकाच्या संदर्भामध्ये वादळ उठणार आहे. बबनराव लोणीकरांनी केलेलं भंपक विधान जे आहे की जे महाराष्ट्रातल्या लोकांच्या काळजाला धक्का बसलेला ते आहेत. शक्तीपीठाच्या संदर्भात आधी शक्तीपीठाला भाजपने प्रचंड विरोध केला, आता शक्तीपीठ आम्ही करणारच म्हणून तेच ओरडायला लागले. हा काय प्रकार आहे? त्या संदर्भात शेतकरी संघटना जागृत झालेली आहे. तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले अनेक जिल्हे रस्त्यावर येणार आहेत. ते प्रश्न आहे. शेतकऱ्यांना मध्यंतरी झालेली मारहाण असेल, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आता कृषी मंत्र्यांनी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांनी पैसे भरावे. कर्जमाफीचा निर्णय हा मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे, परंतु पैसे भरावे. एका बाजूला पैसे भरायचे सांगतात, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री सांगतात की लवकरच मी गुड न्यूज देणार आहे. कसे लोक पैसे भरतील? तोही मुद्दा याच्यामध्ये गाजणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून हे महाराष्ट्र सरकार पूर्णपणे कर्जबाजारी झालेलं आहे. म्हणजे चांडक साहेबांनी जे सांगितलेलं आहे की कर्ज किती झालेलं आहे, व्याज किती जाते, याची आकडेवारी जर पाहिली तर अक्षरशः डोक्याला चक्कर आहे. देशामध्ये फक्त महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे का ते पूर्णपणे कर्जबाजारी झालेलं. म्हणजे प्रश्न पडलेला आहे की इतर विभागाचे निधी वळून सुद्धा महाराष्ट्राचं हे होणार आहे. आता फक्त केवळ सरकार येण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी हा केलेला प्रयोग आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये सरकार बॅकफुटवर राहणार आहे, विरोधक आक्रमक राहणार आहे. आता विरोधक कशा पद्धतीने आक्रमण करतील, कोणत्या मुद्द्याभोवती करतील, अधिवेशन कसं गुंडाळायचं, हे आता उद्या त्यांची परवा चहापानाची जी बैठक होईल, चहापानामध्ये नेहमीप्रमाणे विरोधक बहिष्कार टाकणार, सत्ताधारी एकत्र येणार, तुम्ही असं करायचं, तुम्ही तसं करायचं, त्याच्यावरचं नियोजन होतं. कुणी आक्रमक करायचं, कुणी काय बोलायचं, आणि अचानक घोषणा कशा द्यायच्या. बहुमती सरकारकडे प्रचंड, विरोधकांचा आवाज बंद करायचा प्रयत्न केला जाईल, परंतु विरोधकांनी सुद्धा स्ट्रॅटेजी घेतलेली आहे का त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हे अधिवेशन अतिशय वादळी होईल असं मला वाटतं. मागचं जेव्हा आपण अधिवेशन पाहिलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की पहिल्याच दिवशी अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ झाला, आणि आता देखील अबू आझमींचं वक्तव्य झालं, त्याच्यानंतर लोणीकरांचं वक्तव्य झालं, त्याच्यानंतर ह्या सगळ्या मुद्दे म्हणजे ज्या पद्धतीनं पाहतोय की अधिवेशन होण्यापूर्वीच अधिवेशन कसं व्हायचं ते ठरवलं जातं असं वाटतं का तुम्हाला? बरोबर आहे तुमचा हा प्रश्न फार हे आहेत. आणि खरोखर अबू आझमी हे काही सत्ताधाऱ्यांना मिळालेले आहे का काय, हा एक प्रश्न मिळतो. जसं उत्तर भारतामध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये मायावती का एकत्र येत नाही विरोधी पक्षाबरोबर, त्या का कायम वेगळी चूल मांडतात, याचं जसं तिथल्या लोकांमध्ये चर्चा आहे, तशी अबू आझमी किंवा त्यांचे ज्या पक्षाचे जे प्रमुख आहेत ते सगळेजण हे केवळ त्यांची काही अंतर्गत काही बैठक असते की काय, असा प्रश्न अधिवेशनाच्या तोंडालाच तो वादळ निर्माण करायचा. म्हणजे विरोधकांनी काही बोललो का, हा का तुमचा विरोधी पक्षाचाच माणूस आहे, तो काय बोलतो वारकऱ्यांना. बरं, वारकरी म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न, पंढरीचा विठुराय आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरातलं दैवत, आणि आपल्या दैवताच्या संदर्भात कुणीतरी काहीतरी बोलतो, हे कुणालाही सहन होत नाही. आणि त्यामुळे आयतं कोलीत सरकारला मिळालंय. आणि यांनी जर आक्रमण केलं समजा बबनराव लोणीकरांच्या प्रश्नावरून, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून लगेच अबू आझमींचं केलं जाईल आणि असं काउंटर एकमेकाला केलं जाईल असं मला वाटतं. सर, तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितलाय की अधिवेशनात ह्या गोष्टी घडतात किंवा अधिवेशनापूर्वी आता अशा काही गोष्टी घडायला लागल्या की जे जनतेला देखील आता तोंडवळणी पडल्या आहेत, त्यांना अंगवळणी पडल्या आहेत, त्यांना कळायला लागलं की हे काय होतं आणि कशामुळे होतं. चाणक सर, महत्वाचा मुद्दा, तुम्ही विदर्भात तुमचं खूप जास्त अभ्यास आहे विदर्भाच्या संदर्भात. विदर्भ आणि मराठवाड्यात जवळपास दररोज शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं प्रमाण 6 ते 7 पर्यंत आहे, आणि असं असताना पुन्हा आशावादी ठेवण्यात येते शेतकऱ्याला. यापूर्वी आश्वासनं दिली पण पूर्ण झाली नाहीत. शेतकऱ्याच्या संदर्भात काय सांगाल? असं आहे, सरकारची आश्वासनं तर ठीक आहेत, जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. आज काय परिस्थिती आहे, उत्पन्न जास्त झालं भाव कमी होतात, जर फार झालं उत्पन्न, कमी उत्पन्न झालं तर सरकार इम्पोर्ट करते. म्हणजे सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतमालाचे भाव वाढू द्यायचे नाहीत. शेतकरी जो आहे तो कायम कर्जबाजारी राहायला पाहिजे, कायम कष्टात आला पाहिजे, ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये आपण काय म्हणतो महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्र गेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. आता काय झालंय, महाराष्ट्र गेला तरी राष्ट्र गेले नाही, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा चालतो, खरा वीर वैरी पराधीनतेचा, आणि कर्जात आहे महाराष्ट्र माझा. ही परिस्थिती आहे. अतिशय सुंदर सांगितलंय की कर्जात आहे महाराष्ट्र माझा. पण सर, एक पत्रकार, वरिष्ठ पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं,
आज वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारी याच्या संदर्भात सरकार देखील बोलायला तयार नाही आणि याविषयी कुठलंच काही वाच्यता होत नाही, कुठे लिखाण होत नाही, कोणी त्यावरती बोलत नाही. बेरोजगारी वाढता आणि शिक्षण महागडे होत चाललंय. एक काळ असा होता मॅट्रिक पर्यंत शिक्षणाला पैसा लागत नव्हता. आता बोरगा पहिलीच्या आधीच त्याला हजारो रुपये देऊन त्या शिक्षण त्याचं होते आहे. आणि जे बिचारे गरीब असतील त्यांच्या मुलाचं नाव काढू नका तुम्ही, अशी परिस्थिती आहे. त्यांच्या आज शाळा ओस पडल्या आहेत गावातल्या आणि तुम्ही गोष्ट करता पहिली हिंदी शिकवायची. पूर्वी कसं होतं 4थी पर्यंत मातृभाषा आणि 5वीला मग इंग्रजी मराठी हिंदी. हे कशाला खूळ काढलं हे हिंदीचं पहिल्यापासून? अरे वयाच्या 11-12व्या वर्षापर्यंत दुसरी भाषा त्यांनी बोलूच नाही, शिकूच नाही, हे धोरण असलं पाहिजे आपलं. आज काय झालं याच्यामध्ये? अरे पोरगा 6 वर्षाचा आहे, त्याला म्हणतं हिंदी बोला. कशाला बाबा हिंदी बोलता? आज विदर्भाची तुम्ही विषय काढला विदर्भाचा. विदर्भामध्ये जे आहे नागपूर जे आहे, ही नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी होती एक काळी. 1956 साली जेव्हा विदर्भ प्रांत मुंबई राज्यात आला तोपर्यंत नागपूरची भाषा हिंदीच होती. तिथले जेवढे होते ना, म्हणजे अगदी मराठी माणसंही त्यावर हिंदी बोलायचे. कारण काय होतं, ती राज्यभाषा होती. आज काय परिस्थिती आहे? आज ही परिस्थिती आहे की तुम्ही जर लहान मला म्हणा तुम्ही शिका हिंदी, शक्य नाही. कशाला अट्टहास आहे? आणि तुम्ही काय म्हणता की 20 विद्यार्थी असले तर आम्ही तुम्हाला वेगळी भाषा शिकवू. अरे बाबा, खेड्यापाड्यात कुठं होणार 20 विद्यार्थी? म्हणजे काय? हिंदी शिका. म्हणजे हा जो काय झालं कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आमचा अजेंडा आहे, कृपा करून हा अजेंडा राबवू नका. याच्यामुळे राज्याचं नुकसान आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आणि विद्यार्थ्यांना ही भाषा पेलणार नाही. तर त्याच विषयाला धरून तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की गुजरातमध्ये ज्या पद्धतीने गुजराती, इंग्रजी आणि गणित ह्या 3 भाषा आहेत, मग महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या भाषेच्या पलीकडे ही 4थी भाषा का? काय आहे, महाराष्ट्र आघाडीवर पाहिजे म्हणून आहे भाषा ती. कुठे आघाडी घ्यायची हे तुम्ही ठरवा. नको त्या ठिकाणी आघाडी घेऊन विनाकारण कशाला पाया धोंडा मारतो बाबा तुम्ही? हे तुमच्या विद्यार्थ्यांचं आधीच ते इतकं ओझं आहे त्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी. अरे एकेका विद्यार्थ्याकडे 10-10, 12-12 किलोचं तर दप्तर आहे त्याचं. तो बिचारा आतापर्यंत काय होतं, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा एका लहानशा पाटी पेन्सिलवर आम्ही शिकलेलो आहोत आणि थोडंसं अक्कल आम्हाला त्यावेळेस आली आहे. आज काय परिस्थिती आहे? शेकडो रुपयाचे पुस्तकं, मोठं दप्तर, त्यांच्याकरता जायला करता गाड्या, त्यांचे भाडे, प्रचंड भाडे आणि वाढलेल्या फी. आज प्रत्येक शाळेची फी दरवर्षी वाढते. याचं कुठे तुम्ही हे करणार सर्व? आणि सामान्य जनाकरता काहीही नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे शिक्षण आहे, पैसा नाही शिक्षण नाही. आता आमच्या दत्ता मेघेनी काय केलं? आता दत्ता मेघेनी घेतल्या, दत्ताभाऊ मेघे त्यांचे शिक्षक आहेत, ते विदर्भाचे ते शिक्षण सम्राट आहेत. आता ते चाललेत अदानी बरोबर. म्हणजे जागतिक स्तरावर त्यांना करायचं आहे. अरे बाबा, स्थानिक स्तरावर सुधारणा करा. जागतिक काय करा? आपल्या जागतिक आधी स्थानिक स्तर सुधारा, मग जागतिक गोष्टी करा. आपलं काय झालं की आपण मॅट्रिक झाल्याबरोबर म्हणतो डॉक्टर झाला पाहिजे एकदम ताबडतोब 1 वर्षात. असं कसं होईल? त्यामुळे शिक्षणावर तुम्हाला जो खर्च करायचा असेल सामान्य माणसाला, त्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे आणि हा भाषा सक्तीचा विरोध केलाच पाहिजे. हे सरांनी अतिशय महत्वाचा विषय सांगितला, भाषा शक्ती. सर, आपला वेळ खूप कमी आहे, त्यात महत्वाचा मुद्दा, अधिवेशन आता परवापासून सुरू होते, येत्या 30 तारखेपासून. या अधिवेशनाच्या पूर्वीच अधिवेशनाचं थोडंफार नियोजन झालेलं आहे. राहिला शक्तीपीठ मार्ग आणि जनसुरक्षा कायदा, ज्याला आतापर्यंत महाराष्ट्रातून प्रचंड विरोध झाला, पत्रकारांनी देखील विरोध केला, कारण याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कुठेतरी गदा येऊ शकते. असं असतानाही हे जनसुरक्षा विधेयक जे आहे ते यावेळेस मांडलं जाणार आहे, बहुतेक ते पास होईल. काय सांगा? नाही, कोणतेही विधेयक मांडलं तरी ते पास होणार, कारण सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत आहे. अगदी त्याला राक्षसी बहुमत हा शब्द वापरला तरी चालेल. प्रश्न असा आहे, जे जनतेला नको आहे तेच या अधिवेशनामध्ये मांडलं जाणार आहे आणि ते मंजूर होणार आहे. मग ती हिंदी असेल किंवा काय असेल. आता सामान्य लोक रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली. म्हणजे जे हे विधेयक मांडतायत की हिंदी जनसुरक्षा विधेयक घ्या, हिंदीचं भाषेचं घ्या किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भातले निर्णय घ्या, हे कोण करतंय हो? मराठीची गळचेपी आता सुरू झालेली आहे, परंतु ज्यांनी मराठीमध्ये शिक्षण घेतलं, ज्यांनी मराठी हीच आपली बोली भाषा किंवा त्याच्या संदर्भामध्ये केलेले, हेच लोक आता मराठीला विरोध करायला लागले. हे फार वाईट आहे. म्हणजे हा चिंतनीय विषय झालेला आहे.
तर हे कसं आता आवरायचं? म्हणजे नागपूर साहेबांनी सांगितलं की मी विदर्भात काही काळ शिकायला होतो, तर मराठी खूप बोलायचे, रिक्षावाले मात्र हिंदी बोलायचे, कारण ते मध्य प्रदेशशी संबंधित लोक होते. परंतु हळूहळू करता करता आज नागपूरमध्ये मराठी चांगल्या पद्धतीने बोलली जाते, म्हणजे जवळजवळ मराठीच आहेत. परंतु हे काय अचानक मध्ये आली हिंदीचं हे सुरू केलं, आणि नको आहे ते लोकांना, ही मराठी राज्य आहे. परंतु मला एक आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की शिवसेनेमध्ये फूट पडली, हे हिंदुत्वापासून दूर गेले, हे मराठी माणसांचे राहिलेले म्हणून दुसरा गट तयार झालेला आहे. मग तो दुसरा गट सुद्धा मराठी हिंदीला प्राधान्य देऊन मराठी दूर करतोय. याचाच अर्थ याच्या मागे मोठं षडयंत्र आहे. आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र तो ताब्यात घ्यायचं जे अनेक मध्यंतरी तुमचे अमित शहा बोलले होते, हमारा सपना आहे, मुंबई हमारे कब्जे में चाहिए, तो प्रवास सुरू झालेला आहे. ज्यावेळेस एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की आम्हाला फक्त देशामध्ये आता एकच पार्टी पाहिजे, त्यांनी त्या पद्धतीने सगळे पक्ष फोडीत तो प्रवास सुरू केलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई आमच्या ताब्यात एकदा तरी पाहिजे आणि आम्ही मुंबई घेणार, तो प्रवास सुरू झालेला आहे. आणि दुर्दैव असं शिवसेने दुभंगली आणि एक गट त्यांना जाऊन मिळालेला आहे. पण आश्चर्य हे वाटतं की मराठी माणसासाठी भांडणारे हे लोक आता खाली मान घालून विधेयकाला पाठिंबा देणारे हे चित्र तुम्हाला या अधिवेशनात बघायला मिळेल. अतिशय सुंदर माहिती सांगितली की या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीनं हे होतो विषय. मी आता तुमच्याकडे येतो चांडक सर. आज वरिष्ठ पत्रकार म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक विचारतोय. आतापर्यंत ह्या काही दिवसामध्ये जी गोष्ट जनता मागत नाही, ज्या गोष्टीसाठी जनता मोर्चा काढत नाही, ज्यासाठी आंदोलनं होत नाही, ज्यासाठी उपोषण होत नाहीत, अशा गोष्टी सरकार न मागता देते. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना झालं किंवा आताचं जनसुरक्षा कायदा झालं, त्याच्यानंतर ज्या गोष्टी आहेत, आता शक्तीपीठ आहे, हे कुणी मागतच नाहीये. पण ज्या गोष्टी न मागता त्या लादल्या जातात, पण मागणाऱ्या गोष्टी मागणारे पण आता शांत बसले आणि देणारे काय दुसरंच काय देतात. काय झालंय, मागण्यांचा विचारच करायचा नाही हे ठरलेलं आहे, आणि जे आपल्याला द्यायचं आहे ते द्यायचंही ठरलेलं आहे. मला सांगा तुम्ही की न मागता तुम्ही जे देता त्याची काही किंमत नाही, फक्त त्याचा फायदा कोणाचा आहे तुम्ही विचार करून घ्या. मी सांगत नाही तो विषय तो. आज मला सांगा तुम्ही, म्हणजे कर्नाटकाने निर्णय घेतलाय की त्या ठिकाणी फक्त कन्नड भाषेतच कार्यभार होईल, सरकारचा कुठलाही कारभार होईल, असा निर्णय आपण का घेत नाही? की महाराष्ट्राचा कारभार मराठी भाषेतच होईल, हा निर्णय का घेत नाही आपण? हा निर्णय घेण्यामध्ये काय अडचण काय आपल्याला? तुम्ही मराठी आण, आपण मराठी आहोत, आपण सर्व कशाला गोष्टी करायच्या आपण? महाराष्ट्राच्या फार मोठ्या मराठी झाली, आता कोणती भाषा झाली मराठी आपली? मराठी जी भाषा आपली आहे त्याला आपण अधिकृत दर्जा जे दिलेला आहे ना आपण, परंतु त्या भाषेचा दर्जा जरी दिला असला आपण तरी त्या भाषेचा उपयोग आपण करत नाही, ही माझ्या मनातली खंत आहे. आणि मराठी माणसांचं वाचन संस्कृती वाढली पाहिजे, माणसांचं मराठीचं ज्ञान वाढलं पाहिजे. आज धड मराठी बोलण्यात मला मिळत नाही साहेब, काय सांगत मला मोठं खंत वाटते. मला एकही भाषेचा विद्वान नाही, मराठी येत नाही, हिंदी येते, इंग्रजी येत नाही, अशी परिस्थिती आहे. तेव्हा आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायचा. विचार कोण करणार आहे? विचार करणार जे विचार करतात त्याचं कोणी ऐकत नाही, आणि ज्यांचं कोणी ऐकत आहे ते विचार करत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आज हे चर्चासत्र आपण याच ठिकाणी थांबवतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज पत्रकारितेमधील 2 दिग्गज आपल्यासोबत होते, आणि विशेष म्हणजे अधिवेशन, सत्ताधारी सरकार, जनता, त्रस्त जनता, बेरोजगार या सगळ्यांवरती आता खरोखरच येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की काय होणार याकडे जनतेचं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, आणि आपलंही लक्ष लागलं आहे. महासागरच्या माध्यमातून आम्ही पूर्ण अधिवेशनाचं कव्हरेज करून जनतेच्या समस्या सरकारपर्यंत मांडणं आणि सरकारचा भूमिका जनतेपर्यंत मांडणं, हे दोन्ही गोष्टी आम्ही करणार आहोत. कॅमेरामॅन देवाशिष कुमारसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.